काय तू असा विषय काढला काय जेवण जाणार. iPhone 17 Pro म्हणतोय कॅश. बोलणारे लोक बोलतात, मागून नाव ठेवणारे लोक बोलतात, अजिबात लक्ष द्यायचं नाही. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज कशा तुम्ही सगळे आजच्या नवीन ब्लॉग तर सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघूया आजचा ब्लॉग कसा जातो. ए मम्मी, केले का मग ते साबुदाणे वडे? अरे काय तू पण यार मम्म्या. आता भरपूर स्वयंपाक येणार, कोण खायचं? काय काय करू? डाळ आहे, भात आहे, भाजी आहे, पोळ्या आहे. काय आता मग ते एवढे मला सावळ्यांचे वडे खायचे होते. बोलवलं असतं तर मस्त केलं. परत एवढ्या उद्या सकाळी करून ठेव. काय सावळ्यांचे फक्त वडे तर करायचे होते, बाकी काय करायचं होतं. वडेच काय ते सर्व लागतं ना बाबा. खराब होऊन जाईल ना, उद्याचा दिवस पण वाया जाईल. फ्रीजमध्ये ठेवते चांगले, ते साबुदाणे खराब नाही होत. बघूया आता काय दे मग जेवायला. आता काय केलंय जेवायला? डाळ भात बटाट्याची भाजी. डाळ भात बटाट्याची भाजी. वा पोळ्या. बरं आहे, ठीक आहे. मग काय आता चल जेवायला वाढ. बघूया. आणि पप्पा नाही आले का? पप्पा काय माहिती ते जेवण कधी येतात काय. हां, ते पण आहे, काकांबरोबर गेले ना पप्पा. येतील मग एखाद्या जेवण करून पण येतील. बघूया काय आता. माहिती ते काय करतात. हां चला. पहिल्यांदा असं आहे मित्रांनो, तर ब्लॉगला सपोर्ट करा, भरभरून प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि भरपूर सारं शेअर करा. मग भैया मोबाईलचं काय ठरवलं आहे? हां, डायरेक्ट कॅश? हा, कोणता? iPhone 17 Pro म्हणतोय कॅश, आणि तो जातो 1.5 लाखाला. 2 लाख देऊ. किती? 2 लाख. आपल्याला आपल्याला इथं आपल्याला तो मिळत नाही आहे जो पाहिजे, आणि तो म्हणतो की 17 Pro Max घ्यायचा आहे. वा, शाबास शाबास. बघूया मित्रांनो आता पुढे काय होतं. तर म्हणजे मोबाईल बघायला गेलो होतो आम्ही, पण नेमकी काय झालं काय माहीत नाही मोबाईलमध्ये. बघूया आता. मग काय ठरवलं आहे उद्याचं? पण तो घेऊन टाक मोबाईल, जो घ्यायचा तो. हां, तो भेटतोय ना, तो घेऊन टाक. ठीक आहे ना, तो ठीक आहे, वापरण्यापुरता ठीक आहे. एखादा वर्ष वापरून घे, मग नंतर मग चेंज करून टाक तुला जेव्हा चेंज करायचं आहे तेव्हा. तर मित्रांनो, फायनली जेवण मस्त की जेवण करतो. मस्त की बटाट्याची भाजी बनवली आहे, भात बनवला आहे, डाळ पोळी. एन्जॉय. मी साधी नसते. असलं काय मग मी थोडी पितो. कोणी असं बडबड करतं, कोणी शांत होऊन जातो. हां असं दारू बी राहते. हां, पण मग लोक मागून नाव ठेवता ना, त्याचं काय. नाही केलं ते नाही. मग तुला तेच सांगतोय ना मी. तू काही कर तिकडे, त्यांना काय करायचं. घराच्या लोकांना जास्त गरज असते ना, तुम्ही बोलतात ना. तू चांगलं कर, नाही तर नको करू, पण ते लोक नावं ठेवतातच मागून. तेच सांगतोय मी, किती वेळा मी पाहिलंय. काय पाहिले? तू ऐकायला गेला तर लोकांना तर तोंडावर बोलले लोक म्हणतात ना, काय डान्स करतो, हे करतो, ते करतो, व्हिडिओ काढतो, ते काढतो, असे लोक बोलतात ना बरेच. बरोबर आहे, लोकांना नाही आवडत. पण लोकांना काय नाही आवडत. त्याच्यानं पोट भरतं का? अरे हा, आपण बोलू दे ना, तुला काय बोललो. नाव ठेवणारे लोक बघ, चांगलं वागलं तरी नाव ठेवणारे, वाईट वागलं तरी नाव ठेवणारे. तू किती चांगलं वागलं तरी लोक नावं ठेवणारे. कशाला चांगलं वागलं काय नाव ठेवते? हो, ठेवतातच, ते ठेवतातच. चांगलं असेल चांगलं नाव निघतं, वाईट असेल तर वाईट नाव निघतं. नाही, तसंच राहतं बाई, तुला नाही माहिती. तर तुला जास्त माहिती, तू जास्त तू जातच नाही घराच्या बाहेर. माझ्या 4 मिनिटांमध्ये बसतो आम्ही. मग तू तेवढंच काम करते, दुसरं काय. जाते का बाहेर? नाही जात नाही बाहेर. दिवसभर कोण असतं घरात? कोण राहतं दिवसभर? तू जाते काय कुठं बाहेर? मी जाते का तू जातो बाहेर? जातच नाही तू कुठं बाहेर. हं. मग खोटायला खोटं बोल. मी कायला खोटं बोललो? कशाला उगीच एका घरात बसतो काही पण बोलते हो मी. हां, खोटं बोलतो. आपण मला ते कळत नाही की नावं ठेवून काय मिळतं. आपण मागून नावं ठेवतात लोकांना. जेवण वगैरे तर आवडतं. काय तू असा विषय काढला काय जेवण जाणार आहे? जेवणाचा मूड गेला माझा. मूड गेला, मग मी काय करू? मग
हाय ना नको मुकाव ना मूड गेला जेवणाचा माझा, माहिती का? नको जेवू ना. ए भूक लागली होती माहिती का, सकाळपासून फक्त साबुदाणे खाल्ले. मग एवढी भूक लागली होती, कडकडून भूक लागली होती आणि तू काय विषय काढला. मी काय विषय काढला? मग तो विषय काढला. लोक मागून बोलतात तर बोलतात, बोलू दे, मला काही फरक पडत नाही. त्यांचं तोंड दुखल, त्यांची बुद्धी वाईट होणार, त्यांचं सगळं होईल, माझं थोडी काही बिघडणार आहे. मागून बोललं बी तर माझ्याबद्दल बरोबर आहे का? त्यांचंच तोंड दुखणार आहे आणि त्यांचीच वाईट बुद्धी होणार आहे. देव बरोबर करतो बाई. जे लोक मागून बोलतात ना, देव बरोबर असे दिवस आणेल ना की उलटं होईल सगळं. नक्कीच बघ. काय विमानात बसणार आहे? विमानात नाही, पण त्यांनी जे बोललं ते बोलू दे ना, आपण काय बिघडणार आहे. सगळ्यांचे दिवस येतात चांगले, काहींचे लवकर येतात, काहींचे उशिरा येतात, काहींना लवकर मिळतं, जे पाहिजे ते त्यांना लवकर मिळतं लोकांना, काहींना उशिरा मिळतं. काहींचं लग्न होऊन झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होतं. आधीच लग्न करून देतात तो घरात बसल्यावरच. सांग, आताचे जे आहेत लोक, आता तुमचं ज्या तुमचं लग्न झालं त्यात होतं का काही होतं का तुमच्याकडं? पहिले गेले दिवस निघून, आता थोडे तसं. पण होतं का स्वतःचं घर तरी होतं का? आता पोरं आता मग लोकच तसे निघाले ना. आता बरेच लोक आहे ना तसे. आता जुने लोक आहेत बरोबर. तुला काय ते मिळालं ना. आता बीटी मावशी पकड, ते त्यांचं पण आधी तुला माहिती घर कसं होतं, पण 20-30 वर्षानंतर झालं ना व्यवस्थित. मग अजून आपले लोणेरचे काका वगैरे असे आहेत जुने लोक, सगळ्यांचं होतंच ना. मग तसं माझं पण होईल, त्यात काय एवढं. आधी होते का जुन्या लोकांचे घर व्यवस्थित? नव्हते. नंतर झाले, होतं 10-15-20 वर्ष, 10 वर्ष तर लागतातच प्रत्येकाला. त्यात काय एवढं, होतं ना सगळ्यांचं व्यवस्थित, असं काही नाही राहत. मग आता बोल ना. काय बोलत? मग बोलायला नाहीच आहे ना तुझ्याकडे काही. काय बोलत? मग कामाचं कोण शिकवायचं? तुझ्याकडे बोलायला काहीच नाही. मी तुला तेच सांगतोय, सगळ्यांचं सारखं नसतं. आम्ही तेच सांगू राहिलो, पण तू ऐकत नाही. तू माझंच हे करत राहते. तर तेच सांगते, होईल सगळं व्यवस्थित, पण होईल. उशिरा का होईना पण होईल. तेच सांगतोय मी तुला. आलं का लक्षात? हां, भाषण नाही, जे आहे ते खरं सांगतोय. काहींना लवकर मिळतं सगळ्या गोष्टी, काहींना उशिरा मिळतात, काहींना लग्न झाल्यानंतरच मिळतात. असं नाही की प्रत्येकाला काही, सगळं वेगवेगळं असतं. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं असतं, प्रत्येकाचं सगळं वेगवेगळं असतं. लाईफ, जीवन, सगळं काय जे असेल ते सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळं मित्रांनो म्हणतो मी, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बोलणारे लोक बोलतात, मागून नाव ठेवणारे लोक बोलतात, त्यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि जे तुम्हाला वाटतं तेच तुम्ही करा. बघा, तुम्ही खूप पुढं जाणार. तुम्हाला उशिरा मिळणार किंवा पण चांगलं मिळणार. जे लवकर मिळतं ना ते जास्त टिकत नाही, आणि जे उशिरा मिळतं ते आयुष्यभर टिकतं. मला एवढं लक्षात ठेव. झाली का व्हिडिओ? नाही, आता कुठे पाय दुखून आले, मांडी घालून तर बसली आहे फक्त. पाय दुखून आले मांडी घालून. मांडी घालून पाय दुखून आले, हे असं काय नवीन. पाय दुखून आले म्हणे. अरे बापरे, काय होणार, कसं होणार? चक्कर मारायला जायचंय. त्या पप्पांना फोन कर ना, फोन करून विचार ना त्या पप्पांना. हां, फोन करून विचार ना. तर मित्रांनो, मम्मीच्या आणि माझ्या खूप गप्पा रंगल्या. आणि असंच भरभरून सपोर्ट करत राहा, असंच भरभरून
खूप प्रेम करत राहा ब्लॉगला मला, आणि असंच व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम द्या. सो मम्मीच्या माझ्या खूप गप्पा रंगल्या आणि अचानक तो जो विषय होता तो खूप मोठा झाला. तर त्यातले 1-2 मुद्दे जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा आणि मला सांगा की बरोबर आहे की नाही. सो आजचा ब्लॉग इथे संपतो आहे. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.